अनुवाद प्रकरण 19 शरणपुरे प्राचीन चतुस्सीमा गणना प्रकरण 35 पदे 9 ते 28 यहोशवा प्रकरण 20 पदे 1 ते 9। तुझा देव परमेश्वर ज्या राष्ट्रांचा देश तुला देत आहे त्यांचा त्याने संहार केल्यावर तू त्यांच्या देशाचा ताबा घेशील आणि त्यांच्या नगरात व घरात वस्ती करशील, तेव्हा तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन करून देत आहे त्यात तुझ्यासाठी 3 नगरे राखून ठेव। मनुष्यवध करणाऱ्या कोणालाही तेथे पळून जाता यावे म्हणून रस्ते तयार कर, आणि जो देश तुझा देव परमेश्वर तुला वतन करून देत आहे त्या देशाचे 3 भाग कर। मनुष्यवध करणाऱ्याने तेथे पळून जाऊन आपला प्राण वाचविण्याची केलेली सोय अशी: पूर्वीचे वैर नसताना जर कोणी चुकून आपल्या शेजाऱ्याला ठार मारिले तर त्याने तेथे जावे। उदाहरणार्थ, एखादा मनुष्य आपल्या शेजाऱ्याबरोबर लाकडे तोडावयाला रानात गेला आणि झाड तोडताना त्यावर त्याने कुऱ्हाडीचा घाव घातला व ती दांड्यातून निसटून त्याच्या शेजाऱ्याला लागली व तो मेला, तर त्या माणसाने त्यातल्या एका नगरात पळून जाऊन आपला प्राण वाचवावा। अशी नगरे नसली तर त्याला फार दूर जावे लागेल आणि रक्तपाताबद्दल सूड घेणारा रागाच्या भरात त्याला गाठून मारून टाकेल। खरे पाहता तो प्राणदंडास पात्र नाही, कारण पूर्वी त्याचे त्याच्याशी वैर नव्हते। म्हणून मी तुला आज्ञा करीतो की तू आपल्यासाठी 3 नगरे राखून ठेव। तुझा देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर आणि त्याच्या मार्गांनी निरंतर चाल, अशी आज्ञा मी आज तुला देत आहे। ती सर्व तू काळजीपूर्वक पाळिली व तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती त्याप्रमाणे त्याने तुझी देशमर्यादा वाढविली आणि तुझ्या पूर्वजांना देऊ केलेला सगळा देश तुला दिला, तर सदरील 3 नगरांशिवाय आणखी 3 नगरे तू राखून ठेव, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला वतन म्हणून देत आहे त्यात निर्दोष मनुष्याचा रक्तपात होणार नाही आणि त्याच्या हत्येचा दोष तुला लागणार नाही। तथापि कोणी आपल्या शेजाऱ्याशी दावा धरून त्याच्या घातासाठी टपला आणि त्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला व तो मेला आणि मग त्यातल्या एका नगरात पळून गेला, तर त्याच्या गावच्या वडील वर्गाने माणसे पाठवून तेथून त्याला आणवावे आणि त्याला मारून टाकण्यासाठी रक्तपाताचा सूड घेणाऱ्याच्या हाती द्यावे। त्याच्यावर दयादृष्टी करू नको, पण निरपराध माणसाच्या हत्येचा दोष इस्रायलातून काढून टाक, म्हणजे तुझे कल्याण होईल। तुला मिळणाऱ्या वतनात, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला वतन म्हणून देत आहे त्यात पूर्वीच्या लोकांनी ठरविलेली आपल्या शेजाऱ्याच्या सीमेची खूण सरकवू नको। साक्षीदारांसंबंधी नियम: एखाद्याने काही गुन्हा किंवा अन्याय केला आणि त्याने केलेल्या त्या अपराधाबद्दल त्याच्या विरुद्ध एकच साक्षीदार पुढे आला तर चालणार नाही। 2 किंवा 3 साक्षीदारांच्या साक्षीनेच कोणताही आरोप साबित व्हावा। एखाद्या साक्षीदाराने पुढे येऊन अमुक एका मनुष्याने अनाचार केल्याची द्वेषबुद्धीने साक्ष दिली, तर ज्या दोघांमध्ये हा वाद उपस्थित झाला असेल त्यांना परमेश्वरापुढे, म्हणजे त्या समयीचे याजक व न्यायाधीश ह्यांच्यापुढे उभे करावे। मग न्यायाधीशांनी त्याबाबत कसून चौकशी करावी आणि तो खोटा साक्षीदार असल्याचे व त्याने आपल्या बांधवाविरुद्ध खोटी साक्ष दिल्याचे आढळून आले तर आपल्या बांधवाचे जे करण्याचे त्याने योजिले असेल तेच तुम्ही त्याचे करावे। अशा रीतीने तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे। हे ऐकून इतर लोकांना भीती वाटेल आणि येथून पुढे तुमच्यामध्ये असले दुष्कृत्य ते करणार नाहीत। तू दयादृष्टी करू नये, जीवाबद्दल जीव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात आणि पायाबद्दल पाय असा दंड करावा।